नमस्कार, मी विनोद शिंगे। आज आपण आलोय कुंभोज आरोग्य केंद्राच्या इमारत कुंभोज येथे। सदर इमारतीला बांधकाम पूर्ण होऊन अद्याप 1 वर्ष पूर्ण व्हायचं आहे। परिणामी सदर इमारत बांधकाम करत असताना जवळजवळ 3 कोटी रुपयापेक्षा जास्त निधी लावण्यात आला, परंतु सदर इमारतीचं बांधकाम हे निकृष्ट दर्जाचं झालं असून काल रात्री सर्व ऑपरेशन थिएटर मधील फरशा निखळून पडल्या असून सर्व ऑपरेशन थिएटर अस्ताव्यस्त पडल्याचं सध्या चित्र दिसत आहे। परिणामी सर्वच दवाखान्यातील फरशांची ही अवस्था असून डिलिव्हरी रूम असेल, पेशंटची रूम असेल, डॉक्टरांचे रूम असतील, अशा सर्व ठिकाणचं काम निकृष्ट दर्जाचं झालं असून सगळं कॉन्ट्रॅक्टरवरती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सध्या कुंभोज ग्रामस्थातून जोर धरत असून अशाच पद्धतीचं बांधकाम राहिल्यास येणाऱ्या काही महिन्यातच संपूर्ण दवाखान्यातील फरशा व अन्य बांधकाम निखळून पडण्याचे संकेत सध्या दिसत असून सदर निकृष्ट बांधकाम करणाऱ्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सध्या कुंभोज ग्रामस्थातून जोर धरत असून याबाबत आरोग्य विभाग, कोल्हापूर जिल्हा परिषद या सर्व तसेच ग्रामपंचायत घटकांना कळवल्याची माहिती सध्या मिळत आहे। मॅडम कोण जखमी हो? जखमीवर कोण? इथं कोण नव्हतं ना? व्हायरल करू नका। बातमी लागल्यावर रांगाव येऊ दे माझ्या, पण माझ्या आधी केला तर लगेच खास करतील तुझ्या।